बिझनेस टायकून डॉक्टर जितेंद्र जोशींना मी विनंती करते की व्यवसाय मार्गदर्शन या विषयावर आपण आपले बहुमोल विचार मांडावेत. धन्यवाद. नमस्कार. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये सकाळी सकाळी जेव्हा पोचलो आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप बरं वाटलं. आणि आल्याला विलासराव जोशींचा आपण बर्थडे पण साजरा केला. आपण सगळ्यांना टाळ्या वाजून एवढ्या श्रेष्ठ व्यक्तित्वांना पहिल्यांदा सत्कार आपण आपल्यातर्फे करूयात आणि त्यांना जीवनामध्ये भरारी घेण्यासाठी प्रोत्साहन देऊयात. आपण नेहमी म्हणतो की ब्राह्मण समाज एकत्र नाही आहे, एकजूट नाही आहे. तर हे काय, हे 54 वर्षापासून काय चाललंय? जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयची कष्टीत गेला तोची भला. जय जय रघुवीर समर्थ. तर मला वाटतं आपण ब्राह्मण समाजामध्ये जेव्हा आपण काम करतोय आणि 54 वर्ष देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, माझा हा दुसरा प्रोग्राम आहे ॲक्च्युअली. मी बडोद्याला जेव्हा गेलो तेव्हा पण मला असं आश्चर्यकारक वातावरण होतं. अतिशय जोरदार वातावरणामध्ये मी सुद्धा अनुभव घेतला की एखाद्या ब्राह्मण समाजाची जी प्रोग्रेस असतो तो का होतो त्याच्या मागचं कारण हेच आहे की संघटन, एकमेकांविषयी असलेला आदर. आणि जसं आता आपल्या यंग मित्रांनी सांगितलं की 4 युवा पिढ्या, ह्या चारही जेव्हा एकत्र येतात त्याच वेळेला हा प्रवास होऊ शकतो 54 वर्षाचा. अदरवाईज ते शक्य नसतं. तर मित्रांनो, मी पहिल्यांदा व्यासपीठावर बसलेले मुकुंदराव असतील, जगन्नाथराव जोशी असतील आणि इतर मान्यवर असतील, तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. तुम्ही मला इथं बोलवलं आणि योग्य समजलं की मी एक प्रमुख अतिथी म्हणून काही बोलू शकेल. माझ्याविषयी खूप जास्त सांगितलं गेलं, पण अतिशय सामान्य वातावरणामध्ये मित्रांनो माझा जन्म झाला. म्हणजे खरं तर 10वीला असेपर्यंत आमच्या घराच्या वरती माझा पत्र्याचंच घर होतं. ॲक्च्युली पत्र्याचंच घर होतं. माझे वडील गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते आणि आई शैक्षणिक क्षेत्रामध्ये तिने वाहून घेतलं होतं स्वतःला. आदर्श माता म्हणून किंवा आदर्श शिक्षिका म्हणून राष्ट्रपती पुरस्कार पण त्याला मिळालेला आहे. तर ऑलमोस्ट मला आठवतं की आम्ही अगदी लहान लहान होतो त्यावेळेपासून माझ्या आईचं अशा एरियामध्ये कार्य चालू झालं, वडारवाडीसारखा एरिया पुण्यामध्ये किंवा मुस्लिम एरिया. आणि तिने ते कार्य मनावर या कारणासाठी घेतलं होतं की आर्थिक बाबतीमध्ये जास्त आपल्याला न कमवता समाजासाठी काय देता येईल हे मी अगदी लहानपणापासून बघत आलो. जेव्हा मला थोडं कळायला लागलं, अगदी 3-4 वर्षाचा मी झालो, आणि तेव्हा मी बघत होतो माझ्या आईकडे येणारे मॅक्सिमम मुलं वडार समाजातली होती, मुसलमान समाजातली होती. की जे वडार समाज तुम्हाला माहिती आहे, बिगारी ज्या बायका आपल्या खांद्यावर मुलाला घेऊन साईटला घेऊन जातात, प्रोजेक्ट साईटला, ती मुलं बिचारी खेळत असतात 1, 2, 3 वर्षाची. त्यांचं काहीच दोष नसतो, त्यांना माहीतच नसतं की आपण कुठल्या फॅमिलीत जन्माला आलो, आपलं फ्युचर काय, काहीच माहीत नसतं. आणि त्यावेळेला त्या आईचा पण दोष नसतो, कारण तिला त्याचं पोट भरायचं असतं. बरोबर आहे. तर अशाच फॅमिलीमध्ये मी जेव्हा जन्माला आलो आणि मला एवढं मात्र कळलं की जसं आत्ता मित्र म्हटलं की आपल्याला देता आलं पाहिजे. घेणारे सगळेच आहेत. आणि सक्सेस म्हणजे काय, तर खूप डिबेट असते. सक्सेसची डेफिनेशन काय, सक्सेस कशाला म्हणावं, तर प्रत्येकाची आपापली डेफिनेशन मुकुंदराव वेगळी असते. की काही लोकांना वाटतं मी 50 कोटी मिळवले म्हणजे मी सक्सेसफुल, काही लोकांना वाटतं मी फक्त एक 10-12 लोकांना मदत केला म्हणून मी सक्सेसफुल. तर माझी एक स्वतःची एक सक्सेसची डेफिनेशन मी बऱ्याच वेळा अडथळ्याची शर्यत पार केल्यानंतर मला जी कळली की आपलं स्वतःचं असं अस्तित्व की त्या अस्तित्वामुळे आपल्या आजूबाजूची जी कोणी मंडळी असतील, म्हणजे आपली ती फॅमिली असेल, आपले मित्र असतील, आपले सवंगडी असतील, आपले कलिग्ज असतील आणि आपला समाज असेल, आपल्या अस्तित्वामुळे त्यांना काही फायदा होतोय का, त्यांना आनंद मिळतोय का, तर त्या तुमच्या अचिव्हमेंटला अर्थ आहे. सक्सेस म्हणजे तेच. सक्सेस म्हणजे फायनान्स नाही, सक्सेस म्हणजे तुम्ही फक्त जे काही घोडदौड करता ते नाही, तर तुमच्या अस्तित्वाचा समाजाला होणारा फायदा म्हणजे सक्सेस.
आणि मित्रांनो, ज्या वेळेला मी पुढं सरकत गेलो, सुरुवातीला मी एक चांगला विद्यार्थी होतो आणि 9वी 10वी येता येता मी थोडासा बंडखोर विद्यार्थी झालो. आमची शाळा विमलाबाई गरवारे तशी पुण्यातली अतिशय नावाजलेली शाळा. पूर्वी एक 50 मुलांची एक लिस्ट निघायची बघा, बोर्डातनं 50 येणारी मुलं, पहिली 50. त्याच्यातनं आमच्या शाळेची गरवारेची 8 ते 10 मुलं असायची. बरोबर अहिल्यादेवी असायची, रेणुका स्वरूप असायची. जुन्या मंडळींना काही डेफिनेटली माहिती असेल त्या लिस्टविषयी. आणि त्यावेळेला मात्र 9वी 10वीमध्ये आम्ही मस्ती करत होतो जास्त. आणि 10वीला येता येता ज्या वेळेला मुलं अभ्यास करत होती, त्यावेळेला अभ्यास न करता आमचं थोडेसे बाकीचे उद्योगच जास्त चालले होते. उद्योग क्षेत्रात येण्याच्या आधीचं पहिलं पाऊल म्हणू शकतो असं. पण त्याचा परिणाम असा झाला की मॅथ्स राहिला माझा. 10वीला माझा मॅथ्स राहिला. आणि माझ्या वडिलांच्या दृष्टीने तुम्ही विचार करू शकता, मध्यमवर्गीय फॅमिलीमध्ये आपला मुलगा 10वीला नापास होणं ह्याच्यासारखी तर ब्लंडर नाही. त्याच्यानंतर 3 महिने मी कुंच्याने मार खात होतो, उठसूट. पण त्यावेळेला मला जे जाणवलं, म्हणजे त्यावेळेला 16व्या वर्षी आपण जे म्हणतो ना, पहिलं मोठं अनसक्सेस किंवा फेल्युअर, त्यावेळेला माझे डोळे बऱ्यापैकी उघडले. कारण मला पहिली जी जाणीव झाली ना मित्रांनो, की माझ्याबरोबर कालसुद्धा जी मित्र मजा करत होती, ते पण बिचारे 40-42% पण पुढे निघून गेले. ॲटलिस्ट ते 11वीला गेले आणि मी मागे थांबलो. त्याच्यानंतर मला डेफिनेटली मी मनाशी काही गोष्टी त्यावेळेला ठरवल्या की आपल्यासाठी कोणी थांबत नाही. अगदी तुमच्यावर मजा करणारी कालची लोकंसुद्धा तुमच्यासाठी थांबत नाही. ही रेस आहे. आणि त्या रेसमध्ये तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर तुमचं स्वतःचं कर्तृत्व हेच तुम्हाला पुढे घेऊन जातं. आपण म्हणतो बैसाखी घेऊन चालणं, आपण आता वयस्कर लोक ते वापरतात, तरीसुद्धा आपण खूप वयस्कर लोकांना डॉक्टर पण सांगतात स्वतः चालण्याचा प्रयत्न करा, अगदी गरज असेल तरच काठी घ्या. तर त्यावेळेला माझे जे डोळे उघडले आणि त्याच्यानंतर मात्र मी मनाशी काही गोष्टी ठरवल्या. मग डिग्र्या घेतल्या. बिझनेस माझा पहिल्याच अटेम्प्टला मी सुरू केला. मला आठवतं एखाद्या फ्रायडेला माझी संध्याकाळी BEची एक्झाम झाली असेल आणि सोमवारी तर मी ग्रीव्जमध्ये जॉईन केलं ॲज अ ट्रेनिंग इंजिनियर म्हणून. फर्स्ट सेकंड थर्ड शिफ्ट करायच्या. पण ते काय रुचत नव्हतं मनाला. म्हणजे अगदी दुसऱ्या महिन्यापासून मला ते खटकायला लागलं की अरे सकाळी यायचं, दुपारी यायचं, रात्री यायचं, थंडीत काम करायचं. म्हटलं आपण स्वतःचा व्यवसाय पण सुरू करू पॅरलली. म्हणून मी 3ऱ्याच महिन्यामध्ये माझी एक कंपनी फॉर्म केली, इझी कॉल सिस्टीम्स नावाची. त्यावेळेला आपल्या बहुतेक जुन्या मंडळी माहीत असेल, पेजर आला होता मार्केटमध्ये. 2 लायनर 4 लायनर पेजर्स. कम्युनिकेशन सिस्टीम नव्हते ना. कारण त्याच्या आधी आपण जेव्हा बॉन्डचे पिक्चर बघायचो आपल्याला आश्चर्य वाटत, अरे वायर नाही याला पण बॉन्ड बोलतो कसा. तर त्यावेळेपासून जेव्हा मी सुरुवात केली आणि बिझनेस थोडा वाढवायला सुरुवात केली, नोकरी पॅरलली करत होतो. मला आठवतं मी माझ्या मॅनेजमेंटला रिक्वेस्ट केली की 3rd शिफ्ट नॉर्मल नको असते लोकांना. 3rd शिफ्ट अतिशय खराब प्रकार. 11:30 ते सकाळी 6:30 जेव्हा सगळं जग झोपलेलं असतं आपण तिथं ड्युटी करायची. तर मी त्यांना उलट विनंती केली मला कंटिन्युअसली 3rd शिफ्ट पाहिजे. तर त्यांनाही थोडं आश्चर्य वाटलं की ह्याला काय झोपण्यासाठी 3rd शिफ्ट पाहिजे. ते म्हटलं नाही सर, माझ्या ड्युटीच्या वेळी मी एवढं एन्श्युअर करेल, कुठलेही मी मेंटेनन्सला होतो तर ब्रेकडाऊन मेमो कुठलंही शिल्लक राहणार नाही याची काळजी मी घेईल. आणि मी ते नेहमी एन्श्युअर केलं, सकाळी कुठलाही ब्रेकडाऊन मेमो शिल्लक राहणार नाही. तर पहिली गोष्ट मी काय शिकलो त्यावेळेला की आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे तर आपल्या जवळचे जे सिनियर लोक आहेत, मग ते कोणी असतील, सिनियरचा अर्थ डेफिनेटली फक्त वयाने वाढलेले लोक नाहीत किंवा ज्यांना जास्त एक्सपिरियन्स असलेले लोक नाही, तर सिनियर जे आपल्यापेक्षा आपल्या आधी तिथं आलेले आहेत तर त्यांना बरोबर घेऊन जाणं. कारण तो यंग इंजिनियर असतो ना तर त्याला खरंच काही कळत नसतं, त्याने फक्त डिग्र्या घेतलेल्या असतात. आणि आपण म्हणतो आता क्वालिटी ऑफ एज्युकेशन थोडं घसरत चाललं आहे. म्हणजे मे बी आजपासून एक 40-50 वर्षापूर्वीचे इंजिनियर, आमच्या आधीचे इंजिनियर, आय थिंक इट इज वन ऑफ द बेस्ट. त्याच्यानंतर मे बी आमच्या पिढ्या आल्या, त्याच्यानंतर मग आता अगदी ऑनलाईन पण एक्झाम देऊन डायरेक्टली डिग्र्या मिळतात. पण त्याची क्वालिटी डिटोरिएट झाली. पण त्यावेळेला पहिल्यांदा मी मनाशी एक गोष्ट ठरवली होती की आपल्याबरोबरचे चार्जमन असतील, फोरमन असतील, वर्कर्स असतील,
पण जे आधी 15 वर्ष 20 वर्ष काम करतात त्यांना दादा, मामा, काका, भाऊ असं म्हणून त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात करतात ना, तर ते तुम्हाला बरोबर घेऊन जातात. ते तुम्हाला फेल्युअर होऊ देत नाहीत. त्यावेळेला मी तो पहिला अनुभव घेतला. माझ्याबरोबरचे आणखीन 1-2 काही असे मी इंजिनियर असेही बघितले की जेव्हा ते ॲटिट्यूड दाखवायला सुरुवात केली की मला बाबा 10वीला एवढे पर्सेंट होते, 12वीला एवढे पर्सेंट होते, बीईला मी एवढा होतो, पण टेक्निकली तुम्ही कुठेच नाही आहे, प्रॅक्टिकली तुम्ही कुठेच नाही आहे. त्यावेळेला कदाचित एखादा जो 10 वर्ष 15 वर्ष मशिनिस्ट जो वर्कर आहे ना, तो पण त्या इंजिनियरची अशी मजा घेतो थर्ड शिफ्टला की साहेब करा ना, साहेब करा. त्याला माहिती असते त्याने फ्यूज काढून ठेवला आहे आणि आपले साहेब पूर्ण 4 तास त्या मशीनवर लढत आहेत ती मशीन चालू करण्यासाठी आणि सकाळी बॉसच्या शिव्या खात आहेत. तर योग्य पर्याय मी त्यावेळेला शिकलो की श्रेष्ठांना, ज्यांना खरं एक्सपिरियन्स आहे त्यांना सॅल्यूट करायचं, त्यांना बरोबर घेऊन जायचं. तर माझ्या यंग मित्रांना डेफिनेटली माझा हा पहिला सल्ला आहे आजचा की तुम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाणे. स्टेप बाय स्टेप जसा प्रोग्रेस होत गेला, डेफिनेटली मी टाटा मोटर्सचा हेड झालो, स्पेअर पार्ट डिव्हिजनचा. मी फिलिप्सचा कंट्री हेड होतो, जवळजवळ 4 वर्ष स्पेअर पार्ट डिव्हिजन हेड होतो मी टाटा मोटर्सचा. फिलिप्सला मला चांगली अपॉर्च्युनिटी, मी फिलिप्सचा कंट्री हेड राहिलो 5 वर्ष. आणि त्यावेळेला ग्लोबलायझेशनची सुरुवात झालेली होती 2001 पासून. त्यावेळेला फिलिप्सचे 4 मॅन्युफॅक्चरिंग प्लांट मी इंडियामध्ये शिफ्ट केले. इथं तुम्हाला माहिती आहे ग्लोबलायझेशनमध्ये युरोप, अमेरिकेतले प्लांट इथं आले त्यावेळेला त्याचं महत्त्वाचं कारण हेच होतं, कॉस्टिंग. म्हणजे आजसुद्धा आपण बघायला गेलो तर आपल्या इथल्या ड्रायव्हरला आपण एक साधारण 17,000 ते 25,000 पगार देतो. अमेरिकेमध्ये त्याच ड्रायव्हरला तुम्हाला 2.5 लाख रुपये द्यावे लागतात. ओके. आणि जिथे आपले बरेचशी मंडळी अमेरिकेत जेव्हा राहतात इथं, त्यावेळेला आता माझं पण न्यू जर्सीला ऑफिस आहे, पण आपण जेव्हा इथं राहतो आणि अमेरिकेत राहतो याच्यातला मेन फरक जर बघितलं तर इथं आल्यानंतर आपण किंग आहोत, आपण राजे आहोत. आपल्याकडे गाडी आहे, आपल्याकडे घरामध्ये मोलकरीण आहे. मला वाटतं आपल्या बहुतेक सगळ्या महिला मंडळांना हे ॲक्सेप्ट असेल की ती घरात येणारी स्त्री मोलकरीण आपलं काम किती इझी करते. दिवाळीच्या वेळी ती नसेल, पाहुणे आले त्या दिवशी नेमकी तिने दांडी मारली त्यावेळेला होणारी फजिती, तर तिचं पण महत्त्व केवढं वाढून गेलं. तर त्यावेळेला डेफिनेटली हे इम्पॉर्टंट असतं की भारतासारख्या कंट्रीत जेव्हा आपण आता वाढतोय, ग्रो होतोय, आणि आपण नेहमी म्हणतो की भारत ही एक अशी भारत माता आहे की जिच्याकडे सगळे, तिचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे. सोने की चिडिया जे भारताला म्हटलं जायचं हे काही चुकीचं नव्हतं. मित्रांनो विचार करा, भारताने कुठल्याही कंट्रीवर कधीही चुकीच्या पद्धतीने आक्रमण केलेलं नाही. कारण ज्यांच्याकडे सगळं आहे त्यांना कुठं बाहेर जायची गरज नाही ना. तुम्ही बघा, मोगल भारतामध्ये आले, आपण कुठे उझबेकिस्तानमध्ये गेलो नाही, मोगल भारतामध्ये आले. अफगाणिस्तानमधनं लोकांनी आपल्यावर अटॅक केला. ब्रिटिशांकडे काही नव्हतं म्हणून ते इथं आलं ना. ब्रिटिशर काय श्रेष्ठ होते का? तुम्ही बघा ब्रिटिशांची 1200ची हिस्ट्री वाचून बघा आणि आपली हिस्ट्री बघा. 1710 सालचा जर तुम्ही इतिहास बघितला, आपल्या सगळ्यांना प्राऊड वाटलं पाहिजे. म्हणजे पेशव्यांच्या काळामधले त्यावेळेला भारताच्या इकॉनॉमीचा तुम्ही स्टडी केला, 29 to 30% GDP भारताचा, जगाच्या GDPच्या 29-30% GDP हा भारताचा होता. त्यामुळे आपल्या लोकांना जे कौतुक वाटतं ना युरोपियन्सचं, ते आपण खरंच कमी करायची वेळ आहे. जसं परवासुद्धा मोदींनी आपलं सांगितलं की बाहेर जाऊन तुम्ही लग्न कार्य कशासाठी करता, भारतात तो पैसा का ठेवत नाही. तर डेफिनेटली आता अशा बऱ्याच गोष्टीचा विचार करण्याची वेळ भारतीयांना, आपल्यासारख्या समाजातल्या प्रतिष्ठित लोकांना आणि स्पेसिफिकली आपल्या यंग मुलांना करण्याची वेळ आलेली आहे की जिथं आपल्याला आपली फॅमिली ग्रो करायची आहे. तर ग्रो करणं म्हणजे काय असतं, तर आजकाल एक मी थोडं फॅडच म्हणतो त्याला, कारण ग्लोबली मी पण काम करतो, जवळजवळ 65-68 कंट्रीमध्ये काम करतो, न्यू जर्सीपासनं ऑस्ट्रेलियापर्यंत काम करतो आम्ही. तर आजकाल एक फॅड मला जे दिसतंय, मी थोडं स्पष्ट बोलतो सर, की त्यातल्यात आपल्या ब्राह्मण समाजामध्ये हे फॅड खूप जास्त आहे की आपल्या मुलांना बाहेर पाठवायचं, कॅनडामध्ये पाठवायचं, USA ला पाठवायचं, इंग्लंडला पाठवायचं, स्वीडनला पाठवायचं.
मित्रांनो विचार करा, नालंदासारखं विद्यापीठ पण आपल्याकडेच होतं. काल मंगोलियाचा ॲम्बॅसिडर माझ्याबरोबर होता सकाळी. काल आमचं इंडिया एशिया बिझनेस कॉन्फरन्स होती, 6 ॲम्बॅसिडर माझ्याबरोबर होते. आता मी जस्ट येताना 2 माझ्याबरोबर होते, मी त्यांना पुढे पाठवलं, मी इकडे आलो. काल ते सकाळी त्यांचे अनुभव सांगत होते की मंगोलियामधनं त्यावेळेला एन्शंट काळी नालंदा विद्यापीठामध्ये त्यांची मुलं शिकायला यायची. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, म्हणजे भारत तेव्हापासनं विद्येचं माहेरघर आहेच. मग आपण मुलांना शिकायला आपण तिकडे पाठवतोय. बरं, तिकडे गेल्यानंतरचे जे प्लस मायनस आपण जर पॉईंट बघितलं, मला काही वेळेला फार वाईट वाटतं. जसं आमचं कोथरूडसारखा एरिया आहे, ठाण्यातले काही एरिया आहेत, डोंबिवली पण डेफिनेटली आहेच, की 10वीपासनं त्या मुलांना एक बर्डन दिलं जातं, बघ तुला टक्के पाडायचे आहेत. कितीतरी अशी मुलं आपण यंग मुलं अशी बघतो, त्यांचं प्रावीण्य वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असतं. स्पोर्ट्समध्ये चांगली असतात ही मुलं, म्युझिकमध्ये चांगले असतात, तबल्यामध्ये चांगले असतात, त्यांना एक चांगलं फ्युचर होऊ शकतं. पण हे न करता बऱ्याच वेळा आपल्या फॅमिलीमध्ये असं होतं की जिथं आपल्या घरातनं पहिलं प्रोत्साहन फक्त अभ्यास असतं. अभ्यास डेफिनेटली महत्त्वाचा आहेच, पण फक्त अभ्यास आणि मार्क, आपण त्या रॅट रेसमध्ये आपल्या मुलांना या पद्धतीने सोडून देतो की त्या मुलांची एक सायकोलॉजी, मेंटॅलिटी ही एवढीच होती की मला फक्त टक्के पाडायचे आहेत. आणि टक्के का पाडायचे आहेत, तर आणखीन त्याचा कोणतरी मावस भाऊ, आत्तेभाऊ, घरातला नातेवाईक, आणखीन मित्रांची कोणी मुलं बाहेर गेली आहेत म्हणून आपण त्या मुलांच्या मागे लागतो, पहिल्यापासून टक्के पाडायचे आहेत. मग तो 12, 13, 14, 15 वर्षाचा मुलगा कदाचित त्याच्या स्टेप बाय स्टेप बाकीच्या काही छंद, आवडी निवडी, त्याला जे खरं स्किल आहे ते मागे पडत जातं. तो बिचारा अभ्यास करतो. आई त्याला म्हणते किंवा घरातलं जे तू इथं बसून अभ्यास कर, तुला पाहिजे ते मी देईल. क्लायंट होणाऱ्या इकॉनॉमीज आहेत या. आणि हे लोक कोणी श्रीमंत नव्हते, लक्षात ठेवा तुम्ही. आज ज्या डेव्हलप्ड कंट्रीज आहेत ना, ह्या सगळ्या डेव्हलप्ड कंट्री फक्त भारताच्या आणि आफ्रिकेच्या जीवावर श्रीमंत झालेल्या आहेत. लुटारू लोक आहेत हे. ब्रिटिशर्स इथं आले, त्यांनी आपल्याला लुटून नेलं, आपण त्यांना मानतो ग्रेट आहेत म्हणे. अमेरिका ग्रेट आहे आपण म्हणतो कारण अमेरिका सगळीकडनं टॅलेंट कॅप्चर करतं आणि ते अमेरिकेत घेऊन जातं, कारण त्यांच्याकडे पैसे आहेत म्हणून. फक्त तुम्ही बघा ऑलिम्पिकमधले मेडल जर तुम्ही बघितले, अमेरिका प्रत्येक ठिकाणी टॅप करा. इथोपियन त्यांना कोणी मॅरेथॉनवाला चांगला पट्टू भेटला तर त्याला उचलतात, त्याला अमेरिकेत घेऊन जातात. त्यांना कोणी टेनिस प्लेअर चांगला भेटला ते त्याला उचलतात, त्याला अमेरिकेत घेऊन जातात. सो दे हायर टॅलेंट. भारतीय नासामध्ये आपले भारतीय सायंटिस्ट सगळ्यात जास्त आहेत. अमेरिका ग्रेट, अमेरिका फर्स्ट. मुद्दा काय, भारत का ग्रेट नाही? भारत ग्रेट का होऊ शकत नाही? आणि मागच्या 10 वर्षामध्ये जर भारताने एवढी प्रगती केली, तुम्ही विचार करा, भारताने प्रगती केली कारण भारतामध्ये ऑलरेडी एवढं काय आहे ना, तर त्याला फक्त एक चार्ज करण्याची गरज असते. तुम्ही बघा, मोबाईल तुमचा डिस्चार्ज झाला, तुम्ही थोडंसं चार्जिंग केलं, परत तो एक 15-20 मिनटं चालतो. फुल चार्ज असेल तर कायचे दिवसभर चालतो. भारताला चार्ज करायला ब्राह्मण समाजाची मदत का जास्त होऊ शकत नाही? मला परवा कोणतरी म्हटलं एका प्रोग्राममध्ये की मी म्हटलं मी तुमच्याशी तेवढा मान्य करत नाही. ते स्टेटमेंट असं होतं की आपले फक्त ब्राह्मण लोकच खूप हुशार असतात म्हणे. म्हटलं ही मेंटॅलिटी सोडा. म्हटलं कदाचित आपल्या पूर्वीच्या अशा काही लोकांनी हीच मेंटॅलिटी ठेवली ना, म्हणून आपण आरक्षण विरहित पण आहोत आत्ता. म्हटलं ही मेंटॅलिटी सोडण्याची गरज आहे, कारण आपल्याला खरंच वसुधैव कुटुंबकम प्रमाणे सगळ्यांना बरोबर घेऊन जायची मेंटॅलिटी आपण जेव्हा ठेवतो, मग आपल्याला बाहेर जायची गरज नाही लागणार. आणि मित्रांनो, मी जेव्हा ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचं फॉर्मेशन केलं, मी आता माझ्या कंपन्याबद्दल जास्त सांगत नाही, पण ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचं फॉर्मेशन मी जेव्हा केलं, त्याच्या मागचा मेन उद्देश असा होता की बिझनेसमध्ये मी साधारण 2007 साली आलो. आणि तुम्हाला माहिती, जसं कुठल्याही मराठी कुटुंबामध्ये, ब्राह्मण कुटुंबामध्ये, म्हणजे मला आठवतं लास्ट कंपनी माझी ॲटलॉस कॉपको होती. मला 7-8 लाखाचा पगार होता आणि त्यांनी मला मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून प्रमोट, ज्या दिवशी लेटर दिलं ब्राझीलला तुम्ही मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून जा, दे गिव्ह मी व्हेरी गुड प्रमोशन आणि राईस पण, त्या दिवशी संध्याकाळी मी रिझाईन केलं. मी म्हटलं मी 32 वर्षाचा आहे आणि माझ्याकडे आता जो काही वेळ राहिला आहे त्याच्यामध्ये मला आता एक सर्टन अचिव्हमेंट करायचे. आणि तेव्हापासून मी जी सुरुवात केली, मला आठवतं पहिल्या महिन्यामध्ये किंवा दुसऱ्या महिन्यात मला एक पहिली ऑर्डर मिळाली.
92,000 रुपयाचं बिलिंग होतं माझं. त्याच्यात मला 7,000 रुपये मिळाले. माझ्या घरच्यांनी मला वेड्यात काढलं, माझ्या बायकोपासून वडिलांपर्यंत. ते म्हटले इट्स क्वाईट ऑब्वियस की जे एवढी सवय लागली 6-7 लाख रुपये मिळणारा माणूस महिन्याला, तुम्ही महिन्याला 7,000 रुपये कमवता. तर माझ्या वडिलांचं 3 महिने माझ्या बायकोच्या मागे लागणं हे होतं की त्याला सांग बायोडाटा अपडेट करून परत जॉब शोध म्हणून. आणि मी ठरवलं तर मी तर काय बायोडाटा अपडेट करणार नाही लोकांसाठी, आणि लोकांसाठी काम नाही करणार. आणि मित्रांनो, त्यावेळेचा डिसिजन मला फार चॅलेंजिंग होतं, कारण घरातनंच जेव्हा तुम्हाला चॅलेंज येतं आणि तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, घरातनं चॅलेंज येणं आणखीन डेंजरस असतं. बाहेरच्यांनी चॅलेंज येणं ठीक असतं, पण जेव्हा तुम्हाला असं वाटतं घरातले काही लोक कदाचित तुमच्यावर विश्वास ठेवत नाही, कारण तो पिरियड पण तसा असतो, त्यांचं पण बरोबर असतं की मुलं एक 12 वर्षाचं आहे, एक 7 वर्षाचं आहे, बरंच काय व्हायचं अजून, होणार कसं, आणि हा मूर्ख माणूस करतोय काय. तर सगळ्यांचे चेहरे मी जेव्हा रोज बघत होतो पहिले 6-8 महिने, उलट त्यांचे चेहरे बघताना माझा आत्मविश्वास जास्त वाढत होता. आता खरंच काहीतरी करून दाखवायची वेळ आहे, आता सोडायचं नाही. आणि आय एम हॅपी की आता 17 वर्ष आमच्या ग्रुपला कंप्लीट झाल्यानंतर आम्ही बघता बघता यावर्षी आम्ही 800 करोडचा टर्नओव्हर केला. आणि मगाशी 5,000 लोकांची सांगितलं, आमची एम्प्लॉईची संख्या आता 15,000 झालेली आहे ऑल इंडिया. तर डेफिनेटली मी फक्त मोटिवेशनल म्हणून कधीच कोणाला बोलायला जात नाही, मी नेहमी प्रॅक्टिकल गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्या वेळेला मी 15-17 वर्षाच्या माझ्या प्रवासामध्ये जेव्हा बघायला लागलो की अरे मराठी माणसांना, मग ब्राह्मण असेल, चॅलेंजिंग फील्ड असतात. आमचं लॉजिस्टिक्स फील्ड हे सगळ्यात चॅलेंजिंग आहे, ज्याच्यामध्ये गुंडगर्दी आहे, मस्ती आहे, माफियागिरी आहे, ह्या आमदाराचा फोन, त्या खासदाराचा फोन, याव त्याव, एवढ्या गोष्टी असतात. आणि त्यावेळेला तुम्हाला त्या चॅलेंजमधनं पण पुढं जायचं आहे. आडनाव जोशी आहे, लोकांना खरं वाटत नाही की लोकांना वाटतं फोन केलं की घाबरून जाईल. आई बहिणीवरनं टिक 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 शिवाय दिले की थोडी धटिंगिरी की लोक घाबरतात असं वाटतं. मी ठरवलं घाबरायचं तर नाही आहे, म्हटलं या फील्डमध्ये काम करायचं आहे, स्ट्रॉंग फील्ड आहे, नडणार तर नडणार, कोणालाही नडणार, पण पुढे जाणार. आणि जेव्हा आता ह्या अचिव्हमेंट करता करता जेव्हा प्रॉब्लेम्स बघितले, स्पेसिफिकली मायक्रो स्मॉल मीडियम इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम ज्या वेळेला बघितले ऑल इंडिया, मला त्यावेळेला पहिली कन्सेप्ट डोक्यात आली की बिझनेसमन्स असेल किंवा कोणी इंडिव्हिज्युअल असेल, ज्या ज्या वेळेला आपण बाउंड्रीज घालतो, आउट ऑफ बॉक्स ही एक कन्सेप्ट सगळे मोटिवेशनल स्पीकर सारखे सांगतात, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करा. आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करा डेफिनेटली म्हणजे काय असायला पाहिजे की जिथं आपण आउट ऑफ बॉक्स म्हणतो म्हणजे तुम्ही बाउंड्रीज तुमच्या डोक्यामध्ये ज्या असतात त्या काढल्या पाहिजेत. ते साधं उदाहरण तुम्हाला सांगतो मी. एखादं हत्तीचं पिल्लू आहे बघा, त्या हत्तीच्या पिल्लाला तुम्ही लहानपणी एक साखळी बांधा, छोटीशी, त्याला बांधून ठेवा. तो सुरुवातीला प्रयत्न करतो बघा. हत्ती जसं मोठं मोठं होत जातो ना, तसं त्याच्या डोक्यात एक असतं की मला पायाला साखळी बांधलेली आहे, ती तुटू शकत नाही. तुम्ही मोठ्या मोठ्या हत्तींना ज्यांच्याकडे भरपूर ताकद आहे त्यांना छोटीशी साखळी बांधलेली असते, पण हत्ती प्रयत्न करत नाही तोडण्याचा, कारण लहानपणापासून त्या डोक्यात काय आहे, माझ्या पायाला साखळी बांधली, त्यांनी एक हिसका दिला तर साखळी तुटू शकते, पण हत्ती प्रयत्न करत नाही. मुद्दा हाच आहे की आपल्या ब्रेनला आपण जसं तयार करू ना त्याप्रमाणे गोष्टी घडत जातात. तर ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचं फॉर्मेशन करताना डोक्यात हाच विचार आला पहिला की बिझनेसला बाउंड्री नसाव्यात, जसं आपल्या मनाला बाउंड्री घालतोच, जॉबला पण बाउंड्री नसाव्यात. पण बाउंड्री आजकाल एवढ्या पण नसतात की 1-1, 2-2 महिन्यात मुलं जॉब सोडून जातात. काही एवढे मोटिवेटेड असतात की 5 वर्षात 10 जॉब पण सोडून जातात आणि नंतर मग त्यांना एक्सपिरियन्सच मिळत नाही. तर ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचं ज्या वेळेला फॉर्मेशन केलं तर मुद्दा हा होता की आपल्या बाउंड्रीज ह्या आहेत ग्लोबल. आता मी तुम्हाला कोणाला विचारलं कोणी जन्माला कुठे आलं, प्रत्येकजण सांगेल कोणी डोंबिवली, कल्याण, नाशिक, हैदराबाद, आणि मग त्यात आणखीन डिटेलमध्ये गेलो तर मग हॉस्पिटलचं नाव पण सांगू आपण कुठलं तरी. मी त्या हॉस्पिटलमध्ये काय त्या बेडवर पण जन्माला आलो. किती डिवाईड करा त्याला लिमिट नाही. पण सगळं सत्य काय आहे, आपण या जगात जन्माला आलो. तुम्ही सगळे मान्य करता? बाकी हे सगळे डिव्हिजन केलेल्या गोष्टी आहेत, पण आपण जन्माला आलो या जगामध्ये.
मग आपल्या बाउंड्रीज विचाराच्या ॲटलिस्ट कुठं असेल पाहिजेत, हे ग्लोबल बाउंड्रीज असल्या पाहिजेत ॲटलिस्ट. कारण आम्ही चंद्रावर जाऊन अजून तरी बिझनेस करू शकत नाही, मंगळावर अजून आपण बिझनेस करू शकतो, कारण मंगळ चंद्र आपल्या अजून पत्रिकेमध्ये अडकलेत. पण तिथे जाऊन आपण त्या बिझनेस, पण ग्लोबल बाउंड्रीमध्ये तर आपण धंदे करू शकतो ना. ग्लोबल बाउंड्रीमध्ये आपली मुलं जाऊन जॉब पण करतात की नाही. तर ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचं फॉर्मेशन करताना ऑल इंडियाच्या बिझनेसमनचा विचार करून मी स्वतः हा कन्सेप्ट घेतला की जिथं 195 कंट्री आहेत जगामध्ये, 195 कंट्रीज ऑफिशियली, ज्या UN अप्रूव्ह, युनायटेड नेशननी अप्रूव्ह केलेल्या 195 कंट्री आहेत. तर ह्या कंट्रीमध्ये भारतीय बिझनेसमननी जाऊन जास्तीत जास्त बिझनेस का करू नये. कारण येऊन जाऊन आपल्या इथल्या लोकांना काय विचारलं, बिझनेस कुठे, दुबई. तर लोकांना असं दुबई म्हणजे असं एक इंटरनॅशनल डेस्टिनेशन, ते म्हणजे जगच आहे. मित्रांनो, 195 कंट्रीमध्ये एवढ्या अपॉर्च्युनिटी आहेत, त्या दिसणार कशा. म्हणून मी एक स्वतः मनाशी ठरवलं की भारतीय उद्योजकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्या 195 कंट्रीमध्ये जे अपॉर्च्युनिटी आहेत त्या दाखवायचं काम करायचं. सर, आम्ही 134 कंट्रीशी, ॲम्बसीजशी डायरेक्ट टायप केलं. आता हे 130 ॲम्बॅसेडर माझे 1 to 1 मित्र आहेत, अमेरिकन ॲम्बॅसेडरपासून रशियन ॲम्बॅसेडरपर्यंत. आणि आय एम हॅपी की हे करताना त्या त्या कंट्रीतल्या ज्या अपॉर्च्युनिटी आहेत ना त्या दाखवायचं काम ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम भारतातल्या MSMEच्या सगळ्या बिझनेसमनला आम्ही मदत करण्याचं काम करतो आहे. मागच्या महिन्यामध्येच आम्ही पुण्यामध्ये ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचं इंडिया आफ्रिका बिझनेस कॉन्क्लेव्ह केलं. त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे G20मध्ये तुम्ही ती बातमी असली, आफ्रिकन युनियनला 21वा सदस्य म्हणून त्यांनी पार्टिसिपेट करून घेतलं. मोदीजींचं करिश्मा होता तो, पण जो गेल्या 30 वर्षापासून अडकला होता, 30 इयर्स. आफ्रिका खंड, तुम्ही विचार करा, आफ्रिका खंड हा जगातला सगळ्यात श्रीमंत खंड आहे, सगळ्यात श्रीमंत, सगळ्यात जास्त खनिजे त्यांच्याकडे आहेत. हे युरोपियन्सला पूर्वी कळलं होतं, हे चायनीज लोकांना नंतर कळलं. 1978 पासनं जोशीसाहेब तिथे त्यांना जायला सुरुवात केली. आज प्रत्येक आफ्रिकन कंट्रीमध्ये चायनीज बसले. चायनीज माल का स्वस्त मिळतो, का इंडियन बिझनेसमन त्यांच्याशी कॉम्पीट करू शकत नाही, त्याचं मेन कारण काय, रॉ मटेरियल अवेलेबिलिटी. रॉ मटेरियल तुम्हाला जेव्हा स्वस्तात मिळतं, तुमचा फिनिश प्रॉडक्ट स्वस्त असतो. लेबर कॉस्ट कमी असली, तुमचा फिनिश प्रॉडक्ट स्वस्त असतो. अल्टिमेटली जेव्हा आम्हाला खूप लोक भेटायला सुरुवात केली, मला एक गोष्ट कळलं, पहिला फोकस आफ्रिका. 2 महिन्यापूर्वी जेव्हा आम्ही इंडिया आफ्रिका बिझनेस कॉन्क्लेव्ह केला, 17 आफ्रिकन कंट्रीचे हाय कमिशनर, ॲम्बॅसेडर्सला मी स्वतः प्रत्येकाला इथं बोलवलं. अँड एव्हरीबडी वॉज हिअर. साऊथ आफ्रिकेपासून युगांडा, रवांडा, इथिओपिया, नायजेरिया, घाना, एव्हरीबडी वॉज देअर. आणि त्यांना दाखवण्याचं कार्य हेच होतं आपल्या बिझनेसमनला, इथे अपॉर्च्युनिटी आहेत, इथं जा, उद्योगधंद्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. नुसतं अमेरिकेत जाऊन, इंग्लंडमध्ये जाऊन नोकऱ्या करायच्या, आणि ज्या वेळेला आपले वयस्कर आईवडील, त्यांना जेव्हा गरज असते वयाच्या 60 नंतर, वयाच्या 70 नंतर, ज्या वेळेला बिचारे इथे एकटे बसलेले असतात, त्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज असते, त्यांना तुमच्या खांद्यांची गरज असते, तुम्ही समोर राहिल्यानंतर तुम्ही त्यांना जी सर्व्हिस देऊ शकता ते इथं व्हिडिओ कॉलवर मम्मा कशी आहे, आई कशी आहे, बाबा कशी आहात, याच्याने तर फील येत नाही मित्रांनो. आणि थोडे हार्ड फॅक्ट्स आहेत की आपल्या बऱ्याचशा मुलांना आता ती पण सवय लावण्याची फ्युचरमध्ये गरज आहे. अहो, बाहेर जाऊन करा ना बिझनेस, या फिरून या. तुमच्याकडे एवढे पैसे जैन समाजासारखे का असू शकत नाहीत की इथं तुम्ही पटकन फ्लाईटचं तिकीट काढता, अगदी बिझनेस क्लासचं, जाता अमेरिकेमध्ये, भेटून त्यांना 4 लोकांना कामाला लावून तुम्ही इंडियात परत येता. तुम्ही का त्रास देता? कारण त्यावेळेला, ज्या वेळेला ही मुलं बाहेर जातात बघा, 10, 15, 16, 17 वर्षी किंवा 20व्या वर्षी, त्यावेळेला आई वडिलांना फार कौतुक असतं. ती त्यावेळेला 45-50मध्ये असतात. अहो, पण जो एकदा तिकडे गेल्यानंतर होतं काय, मॅक्सिमम मुलांचं मी स्वतः स्टडी केलेलं आहे, ती मुलांचा इकडचा इंटरेस्ट संपलेला असतो. सुरुवातीला ते येतात, वर्षातनं 2 वेळा 3 वेळा येतात, थोडा होम सिकनेस असतो, आणि तो होम सिकनेस कमी होतो. हळूहळू व्हिडिओ कॉल होतो रोज, मग दिवसातनं 2 वेळा होणार, 1 वर येतो, त्यानंतर 3 दिवसातनं येतो, मग कधीतरी सणालाच येतो. मग आई मेल्यानंतर सुद्धा कदाचित ती मुलं म्हणतात की तुम्ही उरकून घ्या, सुट्टी नाही आहे. अहो, काय कमवलं लोकांनी, काय कमवतो आपण? माझं म्हणणं तर हे कमवणं असेल तर असा पैसा नको.
मग तो आपला जैन समाजाचा पैसे ती मुलं इथं थांबतात. ते 11, 12, 15 वर्षापासून बिझनेस शिकतात, वडिलांबरोबर दुकानात जातात, इथं करोडो रुपये कमवतात, पाहिजे ते पैसे खर्च करून येतात बाहेर. व्हॉट इज बेटर की जे आपण मुलं जन्माला घातलेले मुलं ग्रोथ इथं नाही का, आणि बाहेर जाऊन तुम्ही पैसे कमवून इथं आणू शकत नाही का? तर मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी बेसिकली देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणाच्या प्रोग्राममध्ये मांडतोय. थोडा सिरियस विषय आहे, पण अतिशय महत्त्वाचा विषय या कारणासाठी आहे कारण प्रत्येक घराघरामध्ये आजकाल हे चाललेलं आहे. आणि मला असं वाटतं की कुठंतरी आपल्याला ह्याची आज गरज आहे की आपल्या घरामध्ये डिस्कशन जी व्हायला पाहिजेत, लहानपणापासून आपल्या मुलांबरोबर जे डिस्कशन व्हायला पाहिजेत, ती डिस्कशन्स व्हायला पाहिजेत की भारतामध्ये तुला संधी आहे. आणि त्याच्यासाठी आईवडिलांनी पण नॉलेजेबल होण्याची गरज आहे. काय संधी आहेत त्या मुलाला कळत नाही त्यावेळेला, तुम्ही त्याच्या त्या एक्सपर्ट्स माणसाबरोबर भेटवायला पाहिजे. आणि मी माझं एक्सपर्टाईज पण तुमच्यासाठी द्यायला तयार आहे. सर, तुम्हाला असं कधी वाटलं तुमच्या यंगस्टर मुलांना काही सेशन्स घ्यायची, तर माझी जेन्युइन तयारी आहे. मी त्यांना जगातल्या वेगळ्या कंट्रीला अपॉर्च्युनिटी दाखवेल, पण भारतात राहून त्यांना हे कसं करता येईल हे मला शिकवायचं आहे त्यांना. तर मला तुम्ही संधी दिलीच तर डेफिनेटली महत्त्वाचं असणार आहे. तर मित्रांनो, खूप जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. तुम्ही खूप चांगलं काम करताय. बाकी आपला समाज, कम्युनिटी, त्याचे प्रोग्राम, गाण्याचे प्रोग्राम, छोटे छोटे बरचसे एकमेकांना भेटणं, सोशल, भारतीय सोशलच आहेत. पण हे सोशल कार आणि सोशली राहताना आपल्याला बेसिकली आपल्या प्रत्येक फॅमिली वाईज काही बदल घडवून आणायचे आहेत. कारण आजपासनं हा विचार आपण जर डोक्यात आपल्या यंगस्टरच्या बिंबवायला सुरुवात केली तर येणाऱ्या 20-25 वर्षाच्या काळामध्ये आपला हा ब्राह्मण समाज का जैन समाजाशी, का पंजाबी समाजाशी, का सिंधी समाजाशी कॉम्पीट नाही करू शकणार. आणि ही कॉम्पीट करण्याची गरज आहे का आपल्याला फक्त ते 30, 35, 40 हजार, 50 हजार आणि काय वर्षातनं मिळणारे 3, 4, 5 हजाराचा राईजच आपल्याला ओके असतो. वाय वी कॅन्ट थिंक अबाउट द लाखोच कमवायचे आहेत. मला आपल्याला लाखोच कमवायचे आहेत. आणि पण त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी स्टेप बाय स्टेप. मित्रांनो, विचार करा, त्यांच्या पूर्वीच्या फॅमिलींनी कधीतरी ते पण गरीबच होते ना हो. असं थोडीच आहे की गुजराती माणूस पूर्वी सगळेच जन्माला आलेले श्रीमंत होते. आजपासून 150 वर्षापूर्वी असे नव्हते. ते पण कुठेतरी गुजरातमध्ये छोट्याशा खेडेगावांमध्ये राहत होते. पण त्यांच्या कुठल्या तरी पिढीने मनाशी काहीतरी ठरवलं, कम्युनिटीने काहीतरी ठरवलं, आम्हाला आता ग्रो करायचं आहे. आणि ज्या वेळेला तो विचार आला, तो विचार पुढच्या पुढीकडे झळकला. आज तुम्ही बघा, जैन समाजाची लोकसंख्या 0.3% आहे फक्त भारतामध्ये. आणि टोटल टॅक्स प्लेअरमध्ये ऑलमोस्ट 22 ते 24% टॅक्स पर्सेंटेज हे जैन समाजाचं. आणि आपल्याला टाळ्या वाजवण्यासाठी जन्माला यायचंच नाही आहे हे नंतर मला पण पटायला लागलं. आपल्याला अचिव्हमेंट आपल्या मुलांथ्रू करून घ्यायची आहे. आणि मला वाटतं आज या प्लॅटफॉर्मवर मला एक प्रमुख अतिथी म्हणून सांगणं हेच आहे की प्रत्येक समाज, प्रत्येक कम्युनिटी चांगलं काम करतोय. समाजासाठी चांगलं काम करण्याची गरज आहे. प्रत्येकाने पुढे येऊन एकमेकांना सांभाळण्याची गरज डेफिनेटली आहे. प्रोग्राम्स चांगले होतच राहावेत. पण त्याबरोबर आज डोंबिवलीमध्ये तुमच्या यंग पिढीने हा पण एक प्रस्ताव घ्यावा की जसं तू मगाशी म्हटलंस ना मनोज, की जसं तुमच्या 4 युवा पिढ्या आहेत, तर त्या 4 युवा पिढ्यांना तुमच्या ज्या मागच्या पिढ्या आहेत ना, त्याच्यावर तुम्ही यंगस्टरनी काम करायला सुरुवात केली. कारण तुम्ही टेक्नोसावी आहात. कदाचित पुढची पिढी गेलेली जी टेक्नोसावी नव्हती, कारण त्यांनी ते बघितलंच नव्हतं. स्मार्टफोन आजकाल सगळं स्मार्ट व्हायला लागलं आहे. माणसं स्मार्ट नाही आहेत. माणसांचं स्मार्ट म्हणजे ज्या ब्रेनमुळे आपण मोबाईलला पण स्मार्ट केलं, पण त्या ब्रेनलाच आपण काम देत नाही. पूर्वी 10 मोबाईल नंबर तर 15 मोबाईल नंबर, 20 मोबाईल नंबर, फोन नंबर लक्षात राहायचे. आजकाल 80% लोकांना स्वतःचा फोन नंबर पण पाठ नसतो. ते म्हणतात मी बघून सांगतो. आणि त्याचे तोटे बघा, त्याचे वेळोवेळी तोटे होतात. एखाद्या वेळेला प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही असं काही अनुभव पण आला असेल, ज्यावेळेला मोबाईल नाही आहे, हरवलं आहे काहीतरी, आणि तुम्हाला शेजारच्याचा मोबाईल घेऊन फोन करायचा आहे, तुमच्याकडे नंबर नाही आहे, सेव्ह नाही आहे, तुम्ही फोनसुद्धा करू शकत नाही कोणाला अडकल्यानंतर. ही सिच्युएशन गंभीर आहे.
आणि आपण जेव्हा टेक्नोसॅव्ही होतो त्यावेळेला आपल्याला आपल्या ब्रेनला जास्तीत जास्त चालना कशी द्यायची, पुढच्या आपल्या पिढीला हे पण शिकवायचे, ब्रेन जास्त शार्प होणं गरजेचं आहे. कारण देवाने आपल्याला सगळ्यात वरती दिला ब्रेन, कारण मला वाटतं सिग्नलवरनंच येतो ना, त्यामुळे त्यांची पद्धत एकदम सिस्टमॅटिक आहे गॉडची. पण त्यांनी ब्रेन गुडघ्यात नाही दिला. आपण गुडघ्या, त्याची पण एक म्हण आहे की काहींच तर गुडघ्यात असतो पण आपल्या सगळ्यांचं वरती आहे. तर त्या केसमध्ये ती सिस्टीम जर आपल्याला कळली ना, देवांनी वरतीच का ब्रेन दिला, गुरुत्वाकर्षण वरनं खाली आहे, बरोबर ना, सिग्नल इथंच पास होत आहेत. आणि इथं पास झाल्यानंतर ते ब्रेन, आता कोणाला सांगितलं सर उजवा हात वर उचला, त्यांनी उजवाच उचलला बघा, डावा नाही उचलला. कारण साधं सिंपल आहे, कारण इथनं जे सिग्नल जातात ना त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतात. मी काही वेगळं बोलत नाही, मी सामान्यच बोलतोय. पण एवढं निश्चित आहे की ब्रेनला जास्तीत जास्त आपल्याला कामाला लावण्याची गरज आहे. भारताचं महत्त्व खूप आहे. आणि जर आपले प्राईम मिनिस्टर मोदी एवढ्या हिरारीने काम करतायत, तर मित्रांनो आपल्या यंगस्टरनी त्यांच्याबरोबर राहणं गरजेचं आहे ना. का तिकडं बायडनबरोबर बसून त्यांनी काम करायचं आहे, का मॅक्रॉनबरोबर बसून फ्रान्सला मोठं करायचं आहे. तर मला वाटतं जर आपल्याला सगळ्यांना मोठं व्हायचं आहे ना, तर आपल्या मुलांनी आपल्याबरोबर असण्याची गरज आहे. हा माझा आजचा ह्या प्रोग्रामचा सगळ्यात महत्त्वाचा मेसेज आहे. तर एवढं बोलून मी थांबतोय, तुम्हाला जास्त त्रास देत नाही आहे. काही ऑफेन्सिव्ह माझं बोलणं असेल तर सॉरी फॉर दॅट. आणि थँक्यू सो मच.